हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव फलटण तालुका या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आम्ही धनगर समाज हे अहिल्याबाईची जयंती महोत्सव साजरा करत असतो। या जयंती महोत्सव साजरा करताना प्रथम मी प्रमुख या नात्याने समाजातनं एक अध्यक्ष आणि एक कार्याध्यक्ष अशाची निवड करतो समाजाच्या वतीनं। तर मी वाकरी गावचे सरपंच तुकाराम शिंदे यांची जयंती महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून तालुक्याची निवड करत आहे आणि त्यांच्या जोडीला संदीप चोरमले यांचे कार्याध्यक्ष म्हणून निवड करत आहे। आणि हे जयंती साजरी करत असताना आम्ही 20 तारीख 22 तारीख मागची जी 20/5/22/5 या तारखेला बिरोबा मंदिर येथे विमानतळापाशील बिरोबा मंदिर येथे बैठक बोलवली होती की बाबा धनगर समाजाच्या वतीनं एकच जयंती महोत्सव साजरा व्हावा असा आम्ही सगळ्यांच्या वतीनं 2 वेळा बैठक बोलवून आटोकात प्रयत्न केला। तदनंतर आमची शिवसाहेबांच्या तिथं परवा म्हणजे 26 तारखेला बैठक झाली। त्या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख धनगर समाज प्रमुख लोक तिथं उपस्थित होते। बैठकीत शिवसाहेबांनी आमचं समेट घडून आणलं होतं। तिथं एकच जयंती चालू करायची, तालुक्यात एकच साजरी करायची असं ठरलं। पण काही लोकांना असं वाटतंय की समाज एकवटला नाही पाहिजे, समाज वेगवेगळा झाला पाहिजे, चिंधड्या झाल्या पाहिजे समाजाच्या, म्हणूनसाठी काही भिन्न विचाराच्या लोकांनी जयंती दुसरी भरवावी असा साजरा करण्याचा त्यांच्या गाठ घातला। आणि आम्ही जयंती एक करण्यासाठी या बोर्डासमोर 26 तारखेलाच त्याच दिवशी फोटो काढले। तुम्हाला फोटो शूटिंग देतो। शिवाय आमच्याकडे शिवसाहेबापाशी बोरवले सर आणि तुकाराम शिंदे या दोघांनी एकच जयंती करायचे म्हणून भाषण केले। ह्याच्या बी क्लिप तेही आम्ही तुम्हाला देतो। तर मी समाजाला आणि तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो की 31/5/2024 रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि येणाऱ्या सर्वांचे अभिवादन हे करणार आहे। आणि 1 तारखेला पुणे येथील डॉन नंबर 1 हा डीजे अशी भव्य मिरवणूक, गजी नृत्य, धनगरी नृत्य, परत डान्स पथक, इतर बाकी सगळेच वादक घेऊन आम्ही भव्य मिरवणूक काढणार आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आता आमचे प्रमुख मार्गदर्शक या ठिकाणी यांनी जे आता माहिती दिली त्याच माहितीनुसार 31 तारखेला या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं प्रतिमा पूजन होणार आहे। आणि त्यावेळेस तालुक्यातील सर्वांनाच अगदी सर्व जाती धर्मातील सर्वांसाठीच अहिल्यादेवींनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलंय। अगदी कुठल्या जातीमध्ये गुरफटून न ठेवता महापुरुषांना मी फलटण तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांना आवाहन करतो की 31 तारखेला प्रतिमा पूजन आणि 1 तारखेला शाही अशी भव्य मिरवणूक होणार आहे। तर 31 तारखेचं सकाळी 10 वाजताचं प्रतिमा पूजन आणि 1 तारखेचं 6 वाजता संध्याकाळी एक भव्य स्वरूपात मिरवणूक होणार आहे, शाही मिरवणूक होणार आहे। तरी त्यासाठी सर्व फलटण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावं एवढेच मी विनंती करतो। धन्यवाद। प्रथम मी समस्त धनगर समाजाचं आभार मानतो। मला तालुका अध्यक्ष पदी
माझी नियुक्ती केली, त्यामुळं समस्त धनगर समाजाच्या वतीनं मला तालुकाध्यक्ष केलं, त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. या आत्ताच आमचे मार्गदर्शक महादेव पोकळे आणि कार्याध्यक्ष चोरमले साहेब यांनी सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे. यामध्ये जी शिवसाहेबांनी मीटिंग बोलावली त्याची सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे. यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र आम्ही आलो होतो आणि जयंती एकच भरवावी असं सर्व समाज बांधवाचं मत होतं. वारंवार आम्हाला सगळ्या स्तरातून, समाजातील सर्व स्तरातून फोन येत होते, तुम्ही एकत्र या, एकत्र जयंती करा. आणि त्याचं निमित्त शिवसाहेबाचं निमित्त झालं आणि ते एकत्र आम्ही बसलो आणि तिथं ठरलं सगळ्याचं एकत्र जयंती करूया आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीची जयंती तालुक्यात मेसेज चांगला जावा ह्या उद्देशानं समाज एकत्र, शिवजयंती एकत्र झाली, तशीच अहिल्यादेवी जयंती एकत्र व्हावी असं आमचं ठरलं. आणि इथं चौकात आलो, फोटो सेशन केलं, तिथंही बाईट दिली आम्ही. शिवसाहेबांच्या पुढे म्या दिली, बुरुंगले सरांनी दिली, सोबत दादा चोरमले होते, रामभाऊ ढेकळे होते, आमचे महादेव पोकळे होते, चोरमले साहेब होते. सगळेच जी प्रमुख धनगर समाजातील सर्व नागरिक जे प्रमुख आहेत, काम करतात, धनगर समाजाचे राजकीय काम करतात, सामाजिक काम करतात, ते सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि इथं फोटो सेशन झालं, चहापान झाला आणि काय झालं कुणास ठाऊक, पण लगेच एक 10 मिनिटात आम्हाला निरोप आला. कुणी केला फोन बुरुंगले सरांना किंवा दादा चोरमलेला हे काय माहीत नाही, पण ते म्हणले बाबा एकत्र जयंती होऊ शकत नाही. मग आम्ही ठरलेल्याप्रमाणे 31 तारखेला अभिवादन आणि 1 तारखेला मिरवणूक, मोठी मिरवणूक. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना पूजनासाठी आणि या जयंतीचा श्रीफळ वाढवण्यासाठी आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. धनगर समाजाच्या वतीनं सर्व तालुक्यातील नागरिकांना आणि सगळ्यातील सर्व समाज बांधवांना मीही निमंत्रण देतो. एक तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांनी या जयंतीमध्ये सामील व्हावं आणि ही फलटण तालुक्यातील आगळी वेगळी जयंती सर्वांसोबत करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी सर्व फलटण तालुक्यातील नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि 2 शब्द थांबवतो. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद भाडगे. मोबाईल 9922 64 31 04.